तर महायुतीने शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। सुरेश धस यांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे मुख्यमंत्री होते म्हणून लाडकी बहीण योजना मिळाल्याचं महिला म्हणतात असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलं। सुरेश धस साहेबांचं हे मत जरी असलं तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो। महायुतीच्या निवडणुकीला 2024च्या सामोरं जात असताना सर्व नेत्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती ह्या निवडणुकीला सामोरं जाते आहे आणि त्यावेळी चेहरा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत आज जरी तुम्ही महिलांना विचारलं, माझ्या मायमाऊली भगिनींना विचारलं, तर आज देखील महिला सांगतात की केवळ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मिळाली। त्यामुळे ही शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे। सुरेश धस साहेब जरी म्हणत असले फडणवीस साहेबांचा चेहरा तरी तो देखील चेहरा होता, परंतु नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या ते नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं